आज आपण निलंगा राईस लातूर स्पेशल कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळून घेऊया। आपण मिरची पावडर घेतलेली आहे, त्यानंतर हळद, उभा चिरलेला मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 मिरच्या आपण अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत, एकाचे 2, एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा आणि कोथिंबीर बारीक चिरून। त्यानंतर वटाणा घेतलेला आहे आपण थोडासा, म्हणजे तो तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये वटाणा, गाजर म्हणजे ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता। आणि मसूर डाळ ही कंपल्सरी आहे की ही टाकावीच लागणार त्यामध्ये। त्यानंतर आपण कोलम तांदूळ घेतलेला आहे, मी हा अर्धा किलो घेतलेला आहे, त्या हिशोबाने म्हणजे 500 ग्रॅम। तर तुम्हाला पाहिजे असेल तर बासमती तुकडा, इंद्रायणी, तुम्ही जो हवा असेल तो वापरू शकता। आता आपण 3 मोठे चमचे तेल टाकणार आहोत। आता आपण प्रथम त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊया। मी तुम्हाला जिरं सांगायचं विसरले होते। उभा चिरून कांदा घेतला होता तो आपण टाकून घेऊया। आपल्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचं आहे, फक्त 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। आता त्यामध्येच आपण कढीपत्त्याची पानं ॲड करणार आहोत आणि ज्या मिरच्यांचे खाप करून घेतले होते ते पण आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि 2 मिनिटं हे परतणार आहोत सगळ्याचा एकत्र। आता यामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करणार। कोथिंबीर आपण आत्ताच टाकणार आहोत, लगेच नंतर नाही। त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट टाकणार आहोत। बाकी कुठला दुसरा मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार नाहीये। वटाणे आणि जी मसूर डाळ घेतली होती आपण हे सगळे जिन्नस एकदम व्यवस्थित परतून घेऊ शकता। तुम्ही ह्यामध्ये बटाटा टाकू शकता, गाजर टाकू शकता, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये तोंडलीचा सुद्धा वापर करू शकता। ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हा भात तुम्ही करू शकता। यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आपण। आता आपण जो हा तांदूळ धुवून घेतला होता तो टाकून घेणार आहोत आणि तो 2 मिनिटं परतणार आहोत। हा भात कुकरला सुद्धा व्यवस्थित एकदम होतो। मला पातेल्यातच आवडतं त्यामुळे मी पातेल्यातच तुम्हाला दाखवत आहे। आपण यामध्ये 1 तांब्याच्या हिशोबाने पाणी ॲड करणार आहोत। म्हणजे समज जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतले असेल तर त्याच्या दुपटीने पाणी टाकायचं, म्हणजे तुम्ही 4 वाटी पाणी ह्यामध्ये ॲड करायचे। आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया। हे अशा प्रकारे आपला निलंगा राईस खाण्यासाठी तयार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला कंटाळा आला असेल स्वयंपाक करायचा किंवा घरी पाहुणे आले असतील तर तुम्ही पटदिशी हा निलंगा राईस करून खायला देऊ शकता। हा खाण्यासाठी सुद्धा चांगला आहे आणि पटदिशी होणारी रेसिपी आहे।